नमस्कार. डॉक्टर कोरोनाच्या या अजून एक भागामध्ये आपलं जोरदार स्वागत आहे. आजचा कार्यक्रम थोडासा खास आहे. आम्ही मागच्या वेळेला जो कार्यक्रम केला होता त्याच्यात बरेच प्रश्न आले होते डॉक्टरांकडून आणि इतरांकडूनही आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज नेहमीप्रमाणे आपल्यासोबत डॉक्टर पंडित आणि डॉक्टर जोशी आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर जोशी आणि डॉक्टर नमस्कार. पंडित. धन्यवाद. आणि मागच्या वेळेला आपल्याला भरघोस प्रश्न आले, इतके प्रश्न आले, की आपल्याला एक त्याची पूर्ण मला लिस्ट बनवायला लागली आणि त्यातले काही प्रश्न आपण आज घेणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला दोघांनाही विचारू इच्छितो, की आत्ताची सध्याची परिस्थिती कशी आहे महाराष्ट्राची आणि इतर राज्यांची देखील. ते डॉक्टर जोशी पहिले आपण आणि मग आपण डॉक्टर पंडित सांगू शकता. अनिरुद्ध, पहिलं म्हणजे तुझं अभिनंदन. आपला कोरोनाचा जो मुलाखतीचा प्रोग्राम आहे, 50वा भाग आहे. हा 50वा भाग आहे. आज त्याला गोल्डन ज्युबिली म्हणता येईल. आणि 2-3 गोष्टींवरती आपल्याला हे करायचं की भारतामध्ये अजूनही कोरोना आहे, पीकवर आहे. जरी पीक ओसरती असेल तरी पीकवर आहे. पिकाचे नंबर जे कमी येतात आता, ते मेनली कमी येतात कारण आपली टेस्टिंगची फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आपले थोडेसे नंबर्स कमी दिसतात आपल्याला. पण साधारणतः आपल्या भारतामध्ये 700 जिल्हे आहेत आणि त्यातले असे 140-150 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये कोरोनाची लागण खूप वाढते आहे. अजून एक साधारणतः 200-300 असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये एक स्थिरता आलेली आहे आणि एक साधारणतः 100 जिल्हे जिथे आपल्याला कोरोना खाली यायला लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपले 36 जिल्हे आहेत. मुंबई पुरतं बोललं तर मुंबईची ते टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट गेले 2 दिवस 5%च्याही खाली येते. म्हणजे आपण आपलं जे ध्येय होतं ते आपण गाठलेलं आहे. पण MMR म्हणजे आपल्या इथे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे ठाणे दहिसर म्हणा किंवा मीरा रोड म्हणा किंवा विरार वसई म्हणा, तिथे अजूनही टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 20% वर आहे. आणि मुंबईला जर का आपल्याला उघडायचं असेल तर आपल्याला सगळीकडे 5%च्या खाली टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट येणं हे अनिवार्य आहे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना व्हॅक्सिन देणं हे अनिवार्य आहे. तर साधारणतः मुंबई महाराष्ट्र आता स्टेबल व्हायला लागलेला आहे. पण आपण 2-3 सापळ्यात पकडलेलो आहोत. पहिलं म्हणजे की काही ठिकाणी अजूनही रुग्ण येत आहेत. यंग लोक म्हणजे तरुण आणि मुलांमध्ये अजूनही कोविड होतोय. घरी अजूनही क्लस्टर्स होत आहेत. पूर्ण महाराष्ट्रात 100% लॉकडाऊन असं होत नाहीये. लोक थोडंफार त्याचं उल्लंघनही करतायत, अजून दिसतंय. कारण कोविडच्या केसेस ज्या प्रमाणात दिल्लीमध्ये अशा क्रॅश झालेल्या आहेत त्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिबात क्रॅश झालेले नाही. त्यात साधारणतः अशा हळूहळू हळूहळू हळू कमी येत आहेत. आणि मुंबईमध्ये पण आपल्याला तोच प्रकार दिसतोय आपल्याला. तर ही एक गोष्ट झाली. दुसरं म्हणजे आपल्याकडे व्हॅक्सिनचा आता 100% तुटवडा आहे. तर व्हॅक्सिनमुळे खूप लोकांचे हाल होत आहेत आणि व्हॅक्सिन हा मोठा उपाय आहे आपल्याला. आणि तिसरं म्हणजे आता वादळ आलं, नंतर आता पावसाळा येईल, तर त्याच्यामुळे सुद्धा खूप लोकांना हानी झालेली आहे आणि त्यामुळे पण थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. तर अजूनही आपण बाहेर पडलेलो नाही आहोत आणि माझ्या मते अजून एक 15 दिवस ते 1 महिना आपल्याला रिस्ट्रिक्शन मध्ये राहावं लागेल. मला अजूनही असं वाटतंय की साधारणतः एक 15 जून पर्यंत रिस्ट्रिक्शन राहतील अशी एक चित्र दिसत आहेत. आणि मी राहुलजींना विनंती करतो की 2 गोष्टींवरती राहुलजी तुम्ही थोडंसं एक लक्ष द्या. ह्या आठवड्यात ते जे काळा फंगस म्हणजे काय म्युकरमायकोसिस, काळा फंगस ऍक्च्युअली काळा नसतो, पण त्याच्यावर खूप जास्ती विश्लेषण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे या आठवड्यातला तुमचा आढावा काय? कारण तुम्ही हॉस्पिटल मधला जो आढावा असतो आणि आम्ही बाह्य रुग्णांमधला आढावा असतो, ह्या दोघांमध्ये थोडासा फरक असतो. तर बाह्य रुग्णांमध्ये केसेस निश्चितच कमी झालेल्या आहेत, पण हॉस्पिटल मधले केसेस अजूनही कमी झालेले नाहीयेत. जरी हॉस्पिटल आता बेड मिळतात, आयसीयूचेही आता बेड मिळायला थोडे थोडे सोपे झालेले आहेत आणि बाहेरून आता केसेस यायला लागलेत. म्हणजे मुंबईमध्ये मला भीती अशी वाटते की मुंबईने महाराष्ट्राबाहेरच्या केसेस आता मुंबईत यायला लागलेले आहेत आणि मुंबईतल्या बाहेरचे कित्येक लोक आता वेगवेगळ्या पंचरत्न हॉटेल्समध्ये राहत आहेत. त्यांना इतकी भीती बसली आहे की काही झालं तर ऍटलीस्ट महाराष्ट्रात मुंबईत त्यांना बेड मिळेल, या भीतीने लोक इथे राहत आहेत आता सध्या. ही थोडीशी चिंतेची बाब आहे. तर राहुलजी, तुमचं मनोगत सांगावं आपल्याला. धन्यवाद सर आणि अनिरुद्ध. नमस्कार. आणि 50th आपला जो कार्यक्रम आहे, गोल्डन जुबली कार्यक्रम, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि शशांक सरांचं अभिनंदन. आपला जो R0 जो आहे महाराष्ट्राचा,
तो कमी व्हायला लागलाय. मुंबईचा R0 1 पेक्षा कमी झालाय. परंतु तो आत्ताच झालाय. त्यामुळे त्याचा जरा सस्टेन्ड इफेक्ट आपल्याला थोडासा बघावा लागेल काय करून. परंतु सगळ्या जिल्ह्यांचा काय अजून R0 जो आहे तो कमी झालेला नाहीये. तर जेव्हापर्यंत तो होत नाही तेव्हापर्यंत सांगणं की पॅन्डेमिक आपल्या मुंबईमधली जी सेकंड लाट आहे किंवा महाराष्ट्रातली जी सेकंड लाट आहे ती कमी होते की नाही हे जरा कठीण राहील. सरांनी जसं म्हटलं की हॉस्पिटलमधला ऍक्च्युअल केसेसचं काय झालंय. मध्ये एक साधारण 4-5 दिवसापूर्वी एकही ऍडमिशन होत नव्हती. 2 दिवस लागोपाठ असे गेले की आयसीयू मध्ये एकही ऍडमिशन नाही. वॉर्डमध्ये ऍडमिशन होतं पण आयसीयू मध्ये नवीन ऍडमिशन नाही. परंतु परत मागच्या 4 दिवसामध्ये आयसीयू मध्ये ऍडमिशन व्हायला लागल्यात. आणि आता ज्या पेशंट्स येतायत ते नवीन 1-2च आलेत. परंतु बऱ्याच इन्क्वायरीज आणि बऱ्याच जे रेफरन्सेस येतायत ते पेशंट 20-20, 25-25 दिवस दुसरीकडे राहिलेले आहेत. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये राहिलेले आहेत. आणि तब्येत त्यांची बऱ्यापैकी गंभीर झाल्यावर ते इकडे शिफ्ट झालेले आहेत. त्यामुळे असे पेशंट आपल्याला सध्या दिसतायत दुर्दैवाने. कारण त्यांच्याकरता आपल्याला दुर्दैवाने ह्याच्याकरता की आम्हाला त्यांना घ्यावंसं वाटतं आणि आम्ही त्यांना घेतो सुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये. परंतु तो जो कोरोनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये, तो जो आहे तो काळ निघून गेलेला असतो. त्यामुळे आत्ता जो काळ असतो तो सपोर्टिव्ह केअरचा काळ असतो. सपोर्टिव्ह केअर देण्याकरता आपण त्यांना नक्कीच घेतो आणि त्यांना आपण त्याच्यातून हळू बरं करण्याचा प्रयत्न करतो. आता काळा फंगसच्या बद्दल जी बोलणं झाली आता बरं का जोशी सर व्हाईट फंगस बद्दल, पांढरा फंगस बद्दल पण बोलणं चालू आहे. जे की माझ्या मते साधा कॅन्डिडियासिस आहे, जो की वर्षानुवर्ष आपण म्युकरमायकोसिस सारखा पूर्ण बघितलेलाच आहे. आणि काळा फंगस सगळ्यात पहिले मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की कृपा करून घाबरू नका आणि पॅनिक होऊ नका. कारण पॅनिक होऊन आणि घाबरून आहे ना, आपण सरासरी विचार करत नाही आणि बऱ्यापैकी वेळा आपण दुसऱ्याच कुठल्यातरी दिशेने भरकटत सुटतो. त्यामुळे काही काळा फंगस प्रत्येक कोविड झालेल्या व्यक्तीला होणार आहे असं नाही आहे अजिबात. आणि दुसरी बरोबर. गोष्ट म्हणजे त्याला जर वेळेवर आपण त्याचे जर लक्षणं जर आढळून आले आणि लक्षणांकडे आपण थोडंसं लक्ष दिलं, की आपल्याला ते जाणवतायत का? किंवा आपल्या घरच्या कुठल्या कुटुंबीच्या व्यक्तीला कोणी झालं त्याच्याकडे आपण थोडंसं एक्झामिनेशन केलं, सेल्फ एक्झामिनेशन केलं, तर हे एकदम क्युरेबल आहे. काही म्हणजे त्या दोन्ही गोष्टींमध्ये अजिबात पॅनिक होण्याची गरज नाही. तर सगळ्यात पहिले म्हणजे आता खरोखर आहे का इन्सिडेन्स? आहे. सध्या केसेस जास्ती दिसतायत. पूर्वी आम्हाला वर्षातून 5-10 दिसायच्या. मागच्या काही आठवड्यांमध्ये दर आठवड्याला 5-10 दिसल्यात केसेस. म्हणजे त्यात काही वाद नाही. का होतंय? बहुतेक त्याचे बरेच कारणं आहेत. पण सगळ्यात जे की 50-60 वर्षापासून माहिती असलेलं कारण म्हणजे, की सरांचे जे पेशंट असतात डायबिटीज, अनकंट्रोल्ड डायबिटीज जे पेशंट्स आहेत, तर अनकंट्रोल्ड डायबिटिक पेशंट्समध्ये हे जास्ती दिसतं. आणि काही आता मी पेपर्स वाचत होतो, तर अनकंट्रोल्ड डायबिटीजमध्ये ऑलमोस्ट 88% ऑफ द टाईम्स जेव्हा कोरोना दिसतो आपला म्युकरमायकोसिस दिसतोय, तो रायनो ऑर्बिटो सेरिब्रल असा दिसतोय. जो की आता सध्याचा जो एरिया आहे तो अफेक्ट झालेला आहे जास्ती. रायनो ऑर्बिटो सेरिब्रल म्हणजे नाकपुड्याच्या आतल्या सायनसेस, डोळ्याची मागची बाजू आणि मग तिकडून तो मेंदूत शिरतो. मेंदूची. हा आता काय एवढा भयंकर आहे, की हा फंगस जो आहे ना, जर आपल्याला इन्फेक्ट झाला, तर आपल्या रक्तवाहिन्या खायला लागतं. आपला रक्तपुरवठा त्या भागाचा जो आहे तो संपवतो. त्यामुळे तो भाग मेडिकली आम्ही जे बोलतो इन्फेक्शन होतो. आपल्या साध्या भाषेमध्ये निकामी किंवा सडतो तो भाग. मग तो आपल्याला तो खात पुढे जातो. तो सडलेला भाग जो असतो तो काळा दिसतो. त्यामुळे त्याला आपण म्युकरमायकोसिस आणि ब्लॅक फंगस असं आपण म्हणत जातो त्याला. तर हे जे फंगस आहे ते इन्व्हेसिव्ह आहे, अँजिओ इन्व्हेसिव्ह. अँजिओ म्हणजे रक्तवाहिनीला खात पुढे जाणारं व्हायरस आपलं फंगस आहे हे. पण मी परत सांगू इच्छितो, की ह्याचे जर लक्षणं व्यवस्थित लक्षात घेतली, नाकपुडीमध्ये स्टफीनेस, नाकामध्ये ड्रायनेस, डोळ्याच्या खाली दुखणं आणि चेहऱ्याच्या एका बाजूला जास्ती सिम्प्टम्स येतात. दोन्ही बाजूला येत नाही जनरली सिम्प्टम. एका बाजूला येतात सिम्प्टम. डोळा दुखणं, डोळ्याच्या मागे दुखणं, कधी डोळा लाल होणं, हे सगळे जे आहेत ते सिम्प्टम्स असू शकतात. सगळ्यात पहिले जर तुम्हाला काही नाकामध्ये काही वाटलं, की एकच नाकपुडीमध्ये जरा ब्लॉक वाटते, ड्राय वाटते आणि नाकाच्या खाली आपल्या डोळ्याच्या खाली मला नाकाच्या उजवीकडे किंवा डावीकडे मला दुखतंय, तर जाऊन आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या. ते वेळेवर उपचार करतील आणि वेळेवर निदान करतील आणि तुम्हाला बरं वाटेल. त्यामुळे प्लीज घाबरून जाऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे. जोशी सर, तुम्हाला ह्याच्यावर मी जे व्हाईट फंगस म्हटलं, त्याच्याबद्दल एक 2-3 वाक्य, 2-3 शब्द जरा सांगू शकाल का? कारण आता आज मला कमीत कमी 4 न्यूज चॅनलनी फोन केला, की आम्हाला व्हाईट फंगस बद्दल बोलायचं आणि मला हसू आलं. मला अक्षरशः हसू आलं, की आता आपण सेन्सेशनलाइज करायला लागलोय फंगसला. एवढं फंगस मला वाटतं
मेडिकल लिटरेचरमध्ये पण लिहिलं गेलं नाही, जेवढं की आता न्यूज आयटम्स मध्ये लिहिलं जाते. त्यामुळे थोडंसं त्याच्याबद्दल सांगू शकाल? राहुलजी धन्यवाद. दोन गोष्टी म्हणजे सगळ्यात जास्ती ज्याला आपण व्हाईट फंगस म्हणतो किंवा कॅन्डिडिया अल्बिकान्स म्हणतो, हे मधुमेहाचे लक्षण होतात तेव्हा होतो. किंबहुना आपल्या नेल्सवर होतो, पायांवरती होतो, अंगावरती होतो, आपल्या प्रायव्हेट पार्ट्स मध्ये होतो. तर दॅट इज कॉल्ड कॅन्डिडियासिस. आणि त्याच्यात सगळ्यात कॉमन कॉज असते साखर वाढ. आणि हा नॉर्मली सुपरफिशियल असतो फंगस. इन्व्हेसिव्ह फंगस रेअर असतो, पण ज्यांची प्रतिकार शक्ती खूप कमी होते, त्यांच्यामध्ये हा फंगस जास्ती होतो. आणि त्याच्यामध्ये 3 मोठे आजार आहेत. पहिला म्हणजे मधुमेह, ज्यांची साखर कंट्रोलमध्ये किंवा नियंत्रणात नसते. दुसरं म्हणजे ज्यांना किडनी म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज असतो, ज्यांना डायलिसिसची गरज असते, ज्यांचं ट्रान्सप्लांट झालं असतं. आणि तिसरं म्हणजे ज्यांची प्रतिकार शक्ती अक्वायर्ड म्हणजे ट्रान्सप्लांट असो, कॅन्सर असो, त्याच्यामुळे आपण प्रतिकार शक्ती कमी करणारी औषध देतो. ह्या लोकांमध्ये हे फंगल आजार होण्याची शक्यता जास्त असते. तर आपल्याला 2 गोष्टींची लक्ष घेतली पाहिजे, की एक तर कोविडमध्ये काय होतं, की थोडीशी किती म्हटलं तरी पहिला फेज कोविडचा असतो तो व्हायरस सारखा असतो, म्हणजे फ्लू सारखा असतो, पहिले 7 दिवस किंवा 10 दिवस. आणि नंतरचे जे 7 ते 14 दिवस असतात त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन आणि इम्युनिटी याचा खूप मोठा भाग असतो. तर जेव्हा ह्या व्हायरसला मारलं जातं तेव्हा शरीरातून वेगवेगळी इन्फ्लमेटरी केमिकल्स आणि इम्युनॉलॉजिकल केमिकल्स ही रिलीज होतात. आणि त्याच्यामुळे मग भडीवार होऊन शेवटी ती आपली जी इम्युनिटी असते ती थोडीशी पडते. आणि त्यावेळेला आपल्याला जर का स्टिरॉइड सारखं औषध दिलं, साखर वाढली, वेगवेगळी इम्युनॉलॉजिकल औषधं दिली आपण, ती आहेत अवेलेबल, टोसिलिझुमॅब वगैरे अशी, तर त्यांनी काय होतं की प्रतिकारशक्ती खूप कमी होते. आणि मग आपल्याला सेकंडरी इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. आणि त्याच्यात सगळ्यात कॉमन सेकंडरी इन्फेक्शन असतं हे म्हणजे पांढरा फंगस. काळा फंगस हा खूप रेअर असतो. मात्र पांढरा फंगस हा जवळजवळ सगळ्या मधुमेह पेशंटना कधी नाही कधी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी होऊन जातो. आणि किंबहुना नंतर किडनीचे पेशंट म्हणा किंवा तुम्ही ट्रान्सप्लांटचे पेशंट बघा, त्यांनाही हा फंगस होऊन जातो. आणि काय होते, कोविडमध्ये आपण स्टिरॉइडचा वापर करतो, ज्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवतो, ज्यांना ऑक्सिजनची गरज असते, आणि साखरही खूप वाढते, 300-400 साखर असते. तर मधुमेह आणि साखर नियंत्रण ठेवणं हे काळ्या आणि पांढऱ्या फंगससाठी अनिवार्य आहे. आणि त्याच्याच बरोबर हायजीन ठेवणं. तर हायजीन म्हणजे काय, की आता ब्लॅक फंगससाठी आपण म्हणतो की गुण्या केल्या पाहिजेत, नाक साफ ठेवलं पाहिजे, घसा साफ ठेवला पाहिजे, थोडं आयोडीनच्या गार्गल केल्या पाहिजे. त्याच अनुषंगाने पांढऱ्या फंगससाठी आपल्या सगळ्या ऑरिफिसेस ज्या आहेत आणि आपल्या जिथे जिथे कानेकोपरे आहेत आपल्या शरीरामधले, ते साफ ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. तर पांढरा फंगस शरीराच्या बाहेर असतो आणि काळा फंगस शरीराच्या आत असतो. आणि काळा फंगस जास्ती घातदायक असतो, पांढरा फंगस तेवढा घातदायक नसतो. पण पांढरा फंगस जर का शरीराच्या आत आला आणि इन्व्हेसिव्ह झाला तर तो तितकाच ब्लॅक फंगस सारखा घातदायक असू शकतो. या दोघांमध्ये खूप फरक आहे. पण एकच गोष्ट आपल्याला दर्शवते की ज्यांना ज्यांना मॉडरेट टू सिव्हिअर कोविड होतो, किंबहुना त्यांना हॉस्पिटलमध्ये, राहुलसारख्या हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट करावं लागतं, तर तिथे मात्र आता डॉक्टरांना अतिशय डोळ्यात पाणी घालून किंवा तेल घालून अतिशय केअरफुली औषधांचं सिलेक्शन करायला लागतं. कारण कुठलंही औषध योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात देणं फार महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणेच साखर तपासून त्याच्यावरती इन्सुलिन देणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर पांढरा फंगस बद्दल राहुलजी तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. राहुलजी, आता एक ह्याच आठवड्यात आणि सोमवारपासून एक औषध येणार आहे आणि त्याच्यावरती मी पण टिप्पणी देईन नंतर. पण ह्या औषधाचं अमेरिकन जे राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प, ज्यांना कोविड झाला होता, तेव्हा त्यांना हे लायटिक कॉकटेल अँटीबॉडी, मोनोक्लोनल अँटीबॉडी दिली होती. आणि आता आपल्या मागच्या आठवड्यात ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियानी ही अँटीबॉडी भारतात वापरण्यासाठी त्याचं अप्रुव्हल दिलं होतं. तर ही जी अँटीबॉडी आहे ही जादूची कांडी आहे का? आणि हे रेमडेसिवीरला मात करेल का? आणि 3च्या पुढे 7 दिवस हे वापरता येईल का किंवा 10 दिवस वापरता येईल का? आणि हे औषध जरी महाग असलं तरी थोडंसं खूप आशादायक औषध आहे. कारण फर्स्ट टाइम आपल्याकडे असं औषध येतंय की जे पहिल्या भारतात दिलं, पर्टिक्युलरली जे हाय रिस्क रुग्ण आहेत, जसे मधुमेहाचे रुग्ण आहेत, ज्यांना चरबी आहे, ज्यांना रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, आपल्या किडनीचा आजार आहे, किंबहुना त्यांना ट्रान्सप्लांट झालं असेल, त्यांची कॅन्सरची किमोथेरपी चालू आहे. आणि ही पर्टिक्युलरली जे इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक असतात त्यांच्यात वॅक्सिन फार इफेक्टिव्ह नसतं. कारण आपल्याला माहिती आहे की वॅक्सिनमध्ये ज्या बनणाऱ्या अँटीबॉडीज असतात त्या ह्या इम्युनॉलॉजिकली कॉम्प्रोमाइज पेशंट्स
मध्ये पुअर असतात. बरोबर. तर मग अशा लोकांसाठी ही आशादायक न्यूज आहे का भाऊजी? तर फार छान प्रश्न आहे. दोन औषधांचं एक कॉम्बिनेशन आहे. ते नाव टंग ट्विस्टर आहेत. पहिलं मला पाठ झालंय कॅशरिव्हिमॅब. दुसरं काही मला अजून पाठ झालेलं नाहीये. त्यामुळे जेव्हा पाठ होईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो, की मी थोड्या वेळात तुम्हाला बघून सांगतो त्याचं नाव. पण आर पासून त्याचं रेमडेसिवीर असं काहीतरी नाव आहे त्याचं. लेट मी हॅव अ लुक ॲट दॅट. आता हे जे दोन्ही औषधं जेव्हा त्यांनी ट्रायल मोडमध्ये वापरले, 2 ट्रायल्स केले आणि डाटा त्यांचा बऱ्यापैकी रोबस्ट आहे. पब्लिकेशनचा डाटा अजून मी बघितलेला नाही, परंतु त्यांनी जो प्रेझेंट केलाय डाटा, तो मी बघितलेला आहे आणि सरांनी पण बघितला. आम्ही ते सगळेजण एका मीटिंगला होतो त्या. तर त्या मीटिंगमध्ये आम्हाला असं दिसून आलं, की जर ह्याला पहिल्या 3 दिवसात हे औषध जर वापरलं, तर 70% हॉस्पिटलायझेशनचा कॅशरिव्हिमॅब आणि इमडेव्हिमॅब हे शशांक सरांनी टाकलेलं दिसतंय किंवा तू अनिरुद्ध तू टाकलेलं दिसतंय. Yes, sir. हां. तर धन्यवाद. तर थोडे टंग ट्विस्टर नाव आहेत ओळख म्हणजे त्याची सवय व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. त्याचं ब्रँड नेम काय येतंय मला माहिती नाही सध्या. पण हे 2 औषधं जी आहेत ते अगेन अँटीव्हायरल ड्रग्स सारखं त्यांचं सांगितलेलं आहे काम कारण ते मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत त्या. मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे काय करतायत त्या, की त्या ज्या आपल्या व्हायरसच्या करता इनएक्टिव्हेशन करण्याकरता जे आपण अँटीबॉडीज प्लाझ्मातून उदाहरणार्थ देऊ इच्छित होतो आपण, तशा ह्यांनी आता आर्टिफिशियली एक्स्ट्रॅक्ट केले आहेत. काही ह्युमन मधून एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत, काही अॅनिमल स्टडीज मधून एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत आणि त्याच्यातून ते देणार आहेत ते आपण कॉम्बिनेशन. तर वी आर होपिंग की ह्याचे जे इफेक्ट आहेत ते असे चांगले होतील, की हाय रिस्क पॉप्युलेशनला जर आपण ते वेळच्या वेळी दिलं, पहिल्या 3 दिवसामध्ये ऑनसेट ऑफ सिम्प्टम्स पासून दिलं, तर त्यांचं 70% पर्यंत हॉस्पिटलायझेशन जे आपण थांबवू शकतो. इट्स अ व्हेरी बिग थिंग. तर आपण 70% त्यांना गॅरंटी देऊ शकतो, की तुमचं हॉस्पिटलायझेशन नाही होणार. तर हे देण्याकरता खूपच चांगली गोष्ट आहे. कारण एखादा थोडासाच पॉप्युलेशनला आपल्याला ॲडमिट करावं लागेल. बहुतांश बरोबर. पॉप्युलेशनला ॲडमिट करावं लागणार नाही. तर एक पहिल्यांदा असं औषध येतंय ज्याचं की इफेक्टिव्हनेस एवढं जास्ती दाखवलंय. 4,000 पेशंटची ट्रायल आहे त्यांची. त्यात काही वाद नाहीये. पहिली ट्रायल छोटी होती, दुसरी ट्रायल मोठी आहे. आणि जसं सर म्हणाले, की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंट होते, राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, त्यावेळेस त्यांना हे कोविड झालं होतं, त्यावेळेस त्यांना हे औषध घेतलं होतं आणि आपण सगळ्यांनीच ते पिक्चर बघितले, व्हिडिओ बघितले, ज्यात 4थ्या-5व्या दिवशी ते निगेटिव्ह होऊन त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये परत निघाले. आले होते हेलिकॉप्टरने. आता इट इज अ गुड थिंग. आता ह्याच्यात फक्त एकच आहे, की एखादं औषध जेव्हा येतं, तेव्हा त्याचा प्रोटोकॉल जो आहे तो स्ट्रिक्टली वापरायला पाहिजे. ट्रायल पिरियडमध्ये त्यांनी प्रोटोकॉल जो आहे तो 3 दिवसाचा ठेवला होता. म्हणजे काय, की पेशंटला सिम्प्टम्स येतात, लगेच टेस्टिंग होते. टेस्टिंग करता अमेरिकेमध्ये त्यांनी बऱ्याचशा डिफरंट गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ज्या की त्यांनी वापरल्या होत्या. त्याच्यामध्ये की रॅपिड टेस्टिंग किट्स पण त्यांनी अलाऊ केले होते. आणि त्यांची जी आर-टी-पी-सी-आर आहे ते पण अलाऊ केलं होतं. अँटिजेन पण अलाऊ केलं होतं. असं अशा दोन्ही-तिन्ही गोष्टी अलाऊ केल्या होत्या त्यांनी. विदिन 72 अवर्स इफ द रिझल्ट वॉज पॉझिटिव्ह त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावलं जायचं पेशंटला आणि त्यांना ही अँटीबॉडी इंट्राव्हिनसली किंवा सबक्युटेनियस दिली जायची. 1 तास ऑब्झर्व्ह करायची दिल्यानंतर आणि नंतर घरी पाठवायची. मेजर एनाफिलॅक्सिस रिएक्शन एवढ्या पेशंटमध्ये फक्त एकाला होतं, ते पण मायनर होतं. ते मेजर एड्रेनालिन द्यावं लागलं होतं, पण बाकी काही नाही. बाकी सगळे मायनर रिएक्शन्स होते, नॉट व्हेरी इम्पोर्टंट टू डिस्कस ऑल्सो. आणि तर 3 दिवसाच्या वर मात्र त्याच्या ट्रायल पिरियडमध्ये त्यांनी काही व्यवस्थित एवढं संशोधन केलं नाही. पण मी असं ऐकतोय आणि सर अजून सांगू शकतील. सरांनी पण त्या मीटिंगमध्ये ऐकलं, की एखाद्या 7 दिवसापर्यंत परमिशन मिळेल आपल्याला वापरायची. माझं मत आहे, की आपण स्ट्रिक्टली जे ट्रायलमध्ये प्रोटोकॉल फॉलो केला होता, तोच प्रोटोकॉल फॉलो करावा. प्रोटोकॉलच्या बाहेर पावलं ठेवू नये. हॉस्पिटल बेसच करावं. हॉस्पिटल बेसमध्ये ट्रीटमेंट द्यावी आणि मग पेशंटला खुशाल घरी पाठवावं 1 तासानंतर. पण हे घरी ट्रीटमेंट देण्यासारखं औषध नाहीये. जसं आपण व्हॅक्सिनेशन आता कोणाला घरी देत नाही जाऊन, तसं हॉस्पिटलला मध्ये बोलवून इमर्जन्सीमध्ये किंवा वॉर्डमध्ये थोड्या तासाकरता ॲडमिट करून हे औषध देऊन त्याला खुशाल घरी पाठवू शकता पेशंट. ही सध्या ती परिस्थिती आहे. सोमवार किंवा मंगळवारी हे लॉन्च होण्याची शक्यता आहे. फारच छान. डॉक्टर तर जोशी हा तर राहुल म्हणाला ते अगदी बरोबर आहे. हे औषध सगळ्यात त्याचा चांगला गुण पहिल्या 72 तासात मिळेल. लोक 7 दिवसापर्यंत वापरतील, पण त्याचा किती गुण मिळेल हे सांगणं कठीण आहे. त्याच्यात हे औषध खूप महाग असणार आहे. 1,00,000-1.5 लाख रुपयाची किंमत असणार आहे आणि त्याचा अर्धा डोसच म्हणजे एका वायलमध्ये 2 रुग्णांना आपण देऊ शकतो. याचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की हे सबक्युटेनियसली पण देतात आपल्याला. फक्त आयव्ही देतात ते असं. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला ते घरी सुद्धा देता येईल, पण देऊ नये, पण देता येईल. आणि त्याचा तो एक फायदा आहे. पण शक्यतो हॉस्पिटलमध्ये येऊन घेऊन जावे हे इंजेक्शन.
ह्या इंजेक्शनचा एक फायदा मोठा असा आहे, राहुलनी सांगितल्याप्रमाणे, की हे जे हाय रिस्क पेशंट आहेत त्याच्यात कदाचित आपण हॉस्पिटलायझेशन आणि पुढची कॉम्प्लिकेशन अवॉइड करू शकतो. हे NIH अप्रूव्ड औषध आहे. खूप अशी कमी औषधं आहेत जगातली जी अमेरिकेतल्या NIHच्या प्रोटोकॉल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या प्रोटोकॉल आणि USFDA अप्रूव्ह केलेली आहे, आणि त्याच्यात हे औषध एक असं औषध आहे. म्हणजे स्टिरॉइड नंतर कुठलं तोड औषध असेल पहिल्या 3 दिवसात देण्यात योग्य किंवा पहिल्या 7 दिवसात देणं योग्य, तर त्यात मोनोक्लोनल अँटीबॉडीचा हात लागतो. आणि हे औषध आपल्याला अवेलेबल असणे फार मोठी त्याची बाब आहे. फक्त त्याचा गैरवापर करू नये आणि 3-5 दिवसाच्या पुढे जाऊ नये. एका ठिकाणी मला असं वाटतं ह्या औषधाचा खूप फायदा होतो. कोरोनाच्या मध्ये आपल्याला 3 साधी चांगली लक्षणं असतात. एक तर ताप येणे, दुसरा म्हणजे सारखा सुखा खोकला असणे, आणि तिसरा म्हणजे दम लागणे. ज्या पेशंटना 3 दिवसाच्या वरती ताप येतो त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे जर का औषध दिलं तर त्याच्यात एक फायदा होईल. असा एक स्पेशलाइज निश ग्रुप मध्ये मी हे औषध वापरीन, कारण मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यात फरक खूप पडू शकतो. कारण होम आयसोलेशनच्या केसेसमध्ये व्हर्च्युअली मी खूप मॅनेज करतो. हे असं औषध आहे की ज्यांना नर्सही देऊ शकते, हॉस्पिटलमध्ये पण देऊ शकतो, पण शक्यतो राहुल म्हणाला त्याप्रमाणे जी कॅज्युअलिटी किंवा इमर्जन्सी रूम मध्ये असते तिथे ते औषध घेऊन मग आपण घरी जाऊ. पण अगदीच जर का जाता नाही आलं तर आपल्याला हे औषध घरी सुद्धा सबक्युटेनियसली देता येतं. आणि मला असं वाटतं ज्यांना 3 दिवस ताप कमी होत नसेल त्या रुग्णांनी हे औषध घेऊन त्याला जुळून खूप छान पडू शकतो. ज्यांना सिम्प्टोमॅटिक किंवा सिंड्रोमिक कोविड आहे पहिल्या 3-5 दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये याचा फायदा जास्ती होतो आणि ह्याच्यामुळे हॉस्पिटलायझेशन वाचू शकतं. हा फार मोठा ऍडव्हान्टेज आहे ह्या औषधाचा. आणि ह्या औषधाचं जे इन विट्रो स्टडी झालेले आहेत तर ते व्हेरियंट्सवरही पण झालेले आहेत. आता ही औषधं जी आहेत ना ती खूप अशी जुनी औषधं आहेत, म्हणजे बेसिक बायोलॉजिकल प्रोसेस खूप जुनी आहे. जसं आपल्याला कित्येक वेळा आपण इम्युनोग्लोबुलिन देतो, कोणाला कुत्रा चावला तर आपण इम्युनोग्लोबुलिन देतो पहिल्या 48 तासात. तसंच आहे की कोविड झाल्यानंतर पटकन आपण ह्या अँटीबॉडीचं औषध देऊ शकतो. याचा दुसरा एक फायदा आहे की आपल्या घरी जर का 4 लोक असतील आणि त्यांना सगळ्यांना एक्सपोजर झालं असेल तर त्या प्रिव्हेन्शनसाठी या 4 जणांमध्ये पण हे औषध देऊ शकतात. असं शोध निबंध आहेत. अमेरिकेत हे औषध खूप पॉप्युलर आहे. त्यामुळे हे जी रेजरॉनची जी अँटीबॉडी आहे आता ती आलेली, आपल्या लोकांना फायदा होणारच आहे. फारच छान. डॉक्टर जोशी, काही प्रश्नांकडे वळूया. मागच्या वेळेला आपल्याला बरेच प्रश्न आले होते. डॉक्टर देबोलिना मुखर्जींनी मागच्या वेळेला विचारलं होतं की रिस्पेक्टेड सर, आम्ही हेल्थकेअर वर्कर्स जे आहोत तर आम्ही हे नीम ऑइल अप्लाय करू का नाकपुड्यांमध्ये म्युकोरमायकोसिस पासून वाचण्यासाठी? अजिबात नाही. पण नेझल हायजीन, ओरल हायजीन आणि थ्रोट हायजीन हे करणं फार महत्वाचं आहे. कित्येक वेळा आपण त्याच्यात आयोडीन ड्रॉप घालू शकता आणि क्लीन एन्व्हायरमेंट, साखरेवरती नियंत्रण, ह्या 2 गोष्टींमुळे कोविडचा मुखर हा अवॉइड करू शकतो. ओके, फारच छान. एक पल्लवी ब्रह्मांडे शाह डॉक्टर विचारतायत की कोविडची रिकव्हरी झाल्यानंतर काही पेशंट्सना तरी सुद्धा ड्राय कॉफ राहतो अधूनमधून, तर याच्यासाठी त्यांना काय मेडिसिन्स दिले पाहिजेत? डॉक्टर पंडित, डॉक्टर जोशी, कोणी उत्तर देऊ शकतो? जोशी सर देतो. सुखादा जर का परसिस्टंटली असेल आणि तो कमी होत नसेल तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. पहिली गोष्ट आपण अशी करतो की कधी कधी इनहेल्ड ब्युलसनाइड म्हणून इनहेलर असतो, तो दिला जातो. नॉर्मली 3 ते 5 दिवस जर का खोकला कमी झाला नाही तर ह्याचा खूप फायदा होतो आणि ह्याच्यावर आता शोध निबंधही आलेले आहेत की ह्यानी फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की खूप खोकून कधी कधी आपल्या परगड्याही तुटतात आणि कित्येक लोकांना फुफ्फुसामध्ये हवा जाते, किंबहुना आपले जे स्किन असतं त्याच्या खाली हवा जाते. ह्या 2 कंडिशन्सना न्यूमोथोरॅक्स आणि सबक्युटेनियस एम्फिसिमा असं म्हणतात. तर मी राहुलजींना असं विनंती करतो की खोकल्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स, सतत खोकल्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स तुम्ही हल्ली ह्या पर्टिक्युलरली हवेमध्ये किंवा लाटेमध्ये आपण पाहिलेली आहे. तर ह्यांच्यासाठी आपला काय अप्रोच असला पाहिजे? कारण कोविडमध्ये कित्येक रुग्णांना अशी कॉम्प्लिकेशन होतात. खोकला काही त्यांचा कमीच होत नाही आणि खोकून त्यांच्या बरगड्या तुटतात, रिब्स तुटतात आणि त्याचबरोबर कधी कधी त्यांच्या लंग्स मध्ये हवा घुसते. हे हवा घुसण्याचा काय प्रकार आहे आणि कित्येक वेळेला त्यांच्या ज्या स्किनच्या अंडर पण
थोडी हवा घुसते, तर ह्या सगळ्याला सबक्युटेनियस एम्फिसिमा म्हणतात किंवा न्यूमोथोरॅक्स म्हणतात. तर हे काही घाबरायचं कारण आहे का, आणि हे कॉमन आहे की असं खूप रेअर आहे? राहुलजी. नाही, छान प्रश्न आहे. त्याच्या आधी अनिरुद्ध, कधी कधी हा जो व्हायरल खोकला असतो ना, पोस्ट व्हायरल खोकला, तो जायला 3 ते 4 आठवडे लागू शकतात. त्यामुळे त्यांना सांगा की काळजी ओके. करायला नको. हा. ओके. आणि ब्युटेसनाइड स्प्रे हा स्प्रे हा चांगला आहे. आणि त्याच्याबरोबर ते जर खूपच जास्ती खोकला असेल तर एक अँटीटसिव्ह जे आहे ते पण घेऊ शकतात. आपल्या डॉक्टरला ठीक आहे. विचारून, आणि त्याने खोकला जो आहे तो सक्सेस होईल. पण 3 ते 4 आठवडे लागतात कधी कधी पोस्ट व्हायरल. जर जोशी ठीक आहे. सरांनी सांगितलं ते कॉम्प्लिकेशन्स आहेत, कारण आपल्या कोविडमुळे जे लंगचं जे डॅमेज होतं, लंग लिटरली एकदम बारीक असा फुफ्फुस जो आहे तो इतका विरळ होतो, हाताळतो. कधी कधी जोरात खोकला केला तर तिकडे हवा लीक होते आतमध्ये. आतमध्ये जर हवा लीक झाली फुफ्फुसाच्या बाहेर, तर ती आपल्या चेस्ट वॉल आणि फुफ्फुसाच्या मध्ये ट्रॅप होऊन जाते. आणि मग जर ती प्रत्येक श्वासात जर लीक होत झाली, तर ती आपल्या लंगला कोलॅप्स करत जाते. ओके. कारण छातीला तर काही ढकलू शकत नाही बाहेर, पण लंग्सला कोलॅप्स बरोबर. करत जाते. त्याला आपण निमोथोरॅक्स म्हणतो. आणि ही इमर्जन्सी आहे. जर निमोथोरॅक्स हम्म. झाला तर पेशंटला बऱ्याचपैकी छातीत दुखायला लागतं, श्वास हम्म. घ्यायला त्रास होतो. आणि जनरली हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय ती हवा करता काढण्याकरता ट्यूब घातल्याशिवाय कधी हवा निघत नाही बाहेर. हे एक कॉमन हम्म. इमर्जन्सी आम्ही यावेळेस या दुसऱ्या लाटेत बघत आहोत. दुसरी गोष्ट जे म्हणाले की स्किनच्या अंडर हवा जाते. काही काही जागी आहे ना, आपल्या स्किन मसल जे आहेत, स्किनच्या खालचे जे मसल्स आहेत आपले, ते ओव्हरलॅपिंग असतात टू वन अनदर. तर समटाईम्स हम्म. एअर कॅन लीक बिटवीन द मसल्स आणि कॅन ट्रॅव्हल अप. आणि मग ते मान फुगून येते, गाल फुगून येतात, चेहरा फुगून येतो, डोळा फुगून येतो. आणि त्याला असं ठेवलं, तुम्ही हात ठेवलं की असं एक क्रेपिटस सारखा फील येतो त्याला, की एखादा कुरकुर हम्म. वाजतंय असं. खाली हम्म. जसं काही हवा मूव्ह होते त्याला म्हणतात. त्याला आपण सबक्युटेनियस एम्फिसिमा म्हणतो. हे दोन्हीही एकदम व्हेरी डेडली कॉम्प्लिकेशन्स आहेत. दोन्हीचा अर्थ हा होतो की कुठेतरी लंग्समध्ये लीक झालेलं आहे म्हणून तो होतोय करून ते. आणि हम्म. दुर्दैवाने त्या दुसऱ्या लाटेत जरा जास्ती बघायला मिळतात. पहिल्या लाटेत जेवढे ओके. आम्हाला बघायला मिळाले नव्हते, दुसऱ्या लाटेत जेवढे बघायला हम्म. मिळतात. तर मला वाटतं की प्रेक्षकांनी अगेन ह्याच्याबद्दल पुन्हा पॅनिक किंवा घाबरू नये. फार रेअर घाबरून. कॉम्प्लिकेशन्स आहेत. 99.99% पेशंटला होत नाहीत. दुर्दैवाने एखाद्याला कोणाला होतो. तो हम्म. मात्र त्याला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ट्रीट करावा लागतो. अजून फार काय छान. प्रश्न आहेत का अनिरुद्ध? हो, येस. एक प्रश्न अजून विचारायचा होता, की लोक विचारतात, की म्हणजे डॉक्टर लीना राजवाडेंनी हा प्रश्न विचारला होता, की आय-सी-यूमध्ये जे लोक ॲक्चुअली ज्यांनी रेमडेसिवीर घेतलंय आणि त्यातले काही लोक रिकव्हर झाले, काही नाही झाले, असा काही डेटा आहे का? म्हणजे कारण बरेच जण अजूनही फ्रँटिक कॉल्स करतात, की रेमडेसिवीर अवेलेबल आहे का? तर त्याच्यामागे काय आहे? आहे ना, डेटा आहे. आणि त्या ओके. डेटावरूनच सांगण्यात आलं होतं, की रेमडेसिवीर काही जादूची कांडी नव्हे, काही कांडी जादूची छडी नाहीये. नव्हे. बरोबर. रेमडेसिवीरने आपल्याला मॉर्टॅलिटी बेनिफिट मिळत नाही, हे सुद्धा दिसून आलं होतं. पण बरोबर. मागच्या वेळेस मला वाटतं जोशी सरांनी सांगितलं, आणि मी पण त्याच्याबद्दल सातत्याने बोलतच आहोत आम्ही, हो. की रेमडेसिवीरमुळे एक फायदा जरूर होतो, की हं. जीव जरी वाचत नसला, तर जे पेशंट वाचतायत, जे पेशंट बरे होतायत, ते 1 ते हं. 3 दिवस त्यांचा हॉस्पिटलचा स्टे कमी होतोय. ओके. आजच्या या काळामध्ये ज्याच्यामध्ये की हॉस्पिटल बेडच मिळत नाही, हजारो हं. लाखो पेशंट आहेत हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता. त्यांना जर आपण लवकर 1 ते 3 दिवस डिस्चार्ज करू शकलो, तर इट्स लाइक अ लक्झरी फॉर अस राइट हं, नाऊ. हं. त्यामुळे रेमडेसिवीर वापरायला काहीच हरकत नाहीये. जीव हं. वाचतो की नाही ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही नक्की. नाही वाचत असं आता ट्रायल्समध्ये सांगितलेलं आहे. परंतु हा जो हॉस्पिटल स्टे जर कमी करणार असेल, व्हायरल रेप्लिकेशन नक्कीच कमी होतं हे आपल्याला माहिती आहे. पहिल्या 10 हं. दिवसाच्या आत. हा सुद्धा एक स्टडी केला गेला आहे, की व्हायरल रेप्लिकेशन कमी होतं. पण ओके. मॉर्टॅलिटी बेनिफिट अनफॉर्च्युनेटली दिसत नाही. बरेच वेळा काय होतं माहितीये का अनिरुद्ध, की हं. मॉर्टॅलिटी बेनिफिट दिसायला लाखो पेशंट्स जेव्हा असतात, त्याच्यातले हजारो पेशंट्स आपल्याला सिलेक्ट करावे लागतात ट्रायलमध्ये, वेगळे-वेगळे. तेव्हा ती हं. ट्रायल जाऊन पॉझिटिव्ह ट्रायल किंवा निगेटिव्ह ट्रायल होते. अनफॉर्च्युनेटली आपल्या सिस्टममध्ये कुठेही हं. जगभरामध्ये आपण 2,000-3,000, 4,000 पेशंटच्या वर करू नाही शकत. आता जोशी सरांची जी ब्रांच आहे किंवा हं. कार्डिओलॉजिस्टची ब्रांच आहे, त्यांच्यामध्ये जे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स जे वापरतात किंवा कार्डिओलॉजिस्ट जे ब्लड प्रेशरचे मेडिसिन वापरतात, तुम्ही सरांना विचारा, मिनिमम ट्रायलचा साईज 50,000 पेशंटचा असतो, 40,000 पेशंटचा असतो. हं. त्यामुळे ती ट्रायलमध्ये थोडाफार जरी फरक असेल पॉझिटिव्ह निगेटिव्हचा, तो स्टॅटिस्टिकली दिसायला लागतो आपल्याला. त्यामुळे आपल्याकडे बरोबर. आयसीयूमध्ये ती लक्झरी नाही. आपण आयसीयूमध्ये जे होणारे ट्रायल्स आहेत सगळ्या, त्या आपण काहीशे बरोबर. पेशंटमध्ये किंवा काही हजारमध्येच बघू शकतो. 40,000, 50,000 हजार पेशंटमध्ये ट्रायल करू नाही शकत. तर तुमचे कमेंट्स ऑन हे जरा स्टॅटिस्टिकल एनालिसिस
प्रत्येक गोष्ट स्टॅटिस्टिक्सवर जर गेलो, एव्हिडन्स बेस गेलो तर ती गरजेची आहे अर्थातच, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक विजन असते एखाद्या डॉक्टरचा, जो क्लिनिकल मेडिसिन आर्ट असते, ती देखील वापरणं गरजेचं आहे. राहुलजी, अतिशय बरोबर बोला तुम्ही. आपण जे काही मेडिसिन मध्ये करतो ते 95% कॉन्फिडन्स लिमिटवर करतो आणि पूर्ण मेडिसिनचं जे स्टॅटिस्टिक्स आहे ते नॉर्मल कर्व किंवा गॉसियन कर्ववर बेस्ड आहे. त्यामुळे आपण 95% पॉझिटिव्ह त्या फ्रेम मध्ये कॉन्फिडन्स इंटरव्हल मध्ये काम करतो, 5% आपण चुका करू शकतो. पण कित्येक वेळेला आपल्या एक्सपिरियन्स मध्ये आणि अनुभवामुळे लोकांचं एक अचूक रोग निदान आणि ह्याची क्षमता वाढलेली असते आणि त्यामुळे कधी कधी त्या एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनला एक्सपिरियन्स बेस्ड मेडिसिन मात करू शकतो. आता 100 वर्षापूर्वी किंवा 200 वर्षापूर्वी एवढ्या काही फॅसिलिटीज नव्हत्या आपल्या डॉक्टरांकडे. तुम्ही म्हणाला असाल की तुमच्या आजी आजोबा पणजोबाने सांगितलं असेल की डॉक्टर यायचे, फक्त बोलायचे, पूर्ण डिटेल हिस्ट्री घ्यायची आणि नंतर नाडी परीक्षा करायची आणि त्या नाडीच्या परीक्षेवरून लोक हे करू शकायचे. तर प्रत्येक गोष्ट आपण स्टॅटिस्टिक्सनी जाऊन एव्हिडन्स बेस मेडिसिन जे आहे त्याचा आपण विक्टिम बनू नये. तर काय झालेलं आहे की कोविड काळामध्ये 2 प्रकारचे शोध निबंध येतात. शोध निबंध लिहिला की लोक प्री प्रिंट करतात, म्हणजे त्याच्यावरती पिअर रिव्ह्यू होत नाही आणि तो तसाच पडून जातो. अशी असंख्य आर्टिकल्स आहेत जी प्री प्रिंट मध्ये आहेत आणि नंतर मग त्याच्यावरती पिअर रिव्ह्यू करून त्या जर्नलचे रेफरीज त्याच्याशी तपासणी करून त्यांना प्रश्न उत्तर विचारून मग ते आर्टिकल छापलं जातं. तर ह्या पूर्ण स्टॅटिस्टिकल रेटमध्ये आपल्याला खूप काळजी करून आपल्याला करेक्ट, म्हणजे राहुल म्हणाला ते अतिशय बरोबर आहे की योग्य डिसिजन त्या पर्टिक्युलर पेशंटसाठी घेणं महत्वाचं आहे. आता कित्येक वेळा आम्ही असं पाहतो की आपल्याला लिहिलेलं किंवा डायरेक्शन कुठल्या प्रोटोकॉल मध्ये 1 किंवा 2 असेल, पण ऍक्च्युली त्या रुग्णाला कुठल्या औषधाची गरज असेल तर त्या डॉक्टरला लिबर्टी आहे ते द्यायला. कित्येक वेळा ते पुस्तकात बरोबर पण नसेल. त्याचं क्लासिक उदाहरण मी देतो, प्लाझ्मा थेरपी जवळजवळ बाद झालेली आहे आणि आपण पण आमच्या महाराष्ट्र प्रोटोकॉल मध्ये आम्ही खूप पूर्वी बाद केली होती ती थेरपी. पण जर का पहिल्या 3 दिवसात रुग्ण आला, आपल्याकडे अँटीबॉडी नाहीये, दुसरं कुठलंही औषध नाहीये, रेमडेसिवीर नाहीये आणि मॉडरेट टू सिव्हिअर असेल डिसीज, तर त्याला हाय टायटर प्लाझ्मा पहिल्या 3-5 दिवसात दिला तर त्याचा फायदा होऊ शकतो. हे गाईडलाईनच्या विरुद्ध आहे, पण हाय टायटर प्लाझ्मा हे 100-150 वर्षापूर्वीची थेरपी आहे आणि जेव्हा आपल्याला कुठलीच औषधं नसतील आणि ऑक्सिजन रिक्वायरमेंट वाढायला लागेल, मग आपण काहीतरी केलं पाहिजे इंटरव्हेन्शनसाठी. त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर पेशंटला हाय टायटर प्लाझ्मा त्याचा जीव वाचू शकतो. पण हे जेव्हा आपण एक्सपेरिमेंटल डिझाईन मध्ये करतो आणि रँडमाइज ट्रायल कंट्रोल त्याच्यामध्ये ते करता येत नाही. त्याला मी म्हणतो कंपॅशनेट ग्राउंड, म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट देऊन प्रॉपर कन्सेंट देऊन आपण ते देऊ शकतो. राहुलजी, मला तुम्हाला 2 प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे की आता लोक कंटाळलेत, खूप कंटाळून गेलेले. मागच्या वर्षी असे छायाला मे महिन्यात घरी बसले. मे महिना म्हणजे सुट्टीचा वेळ असतो, तेव्हाही ते घरी बसले आणि ह्या वर्षाच्या मे महिन्याची सुट्टी पण घरीच बसले. बसून बसून कंटाळा येऊन त्यांची चरबी वाढायला लागली आहे. पण आता काय, मानसिक तणाव आणि फटीग खूप वाढायला लागली आहे आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टींवरती तुम्ही थोडं विश्लेषण करा. पहिली गोष्ट म्हणजे वॅक्सिनचा थोडा तुटवडा आहे. तर ह्या लोकांनी घरी कसं स्वतः सांभाळावं आणि वॅक्सिनची किती घाई करावी. कारण लोकांच्या मनामध्ये अशा 2 प्रकारच्या शंका आहेत आणि अश्विनी जाधवने एक प्रश्न विचारलाय की वॅक्सिनच्या गाईडलाईन्स मध्ये हाय रिस्क पेशंटला इव्हन अँटीजन जर की निगेटिव्ह असेल तरी कधी द्यायचं, नंबर 1. कारण ह्याच्यावरती खूप स्पष्टीकरण आलं मागच्या आठवड्यात. तर दुसरा प्रश्न असा आहे की वॅक्सिन संबंधित विचारतोय राहुलजी, की गर्भवती स्त्रीला वॅक्सिन देता येतं का, त्याच्यानंतर जी स्त्री आपल्या मुलाला दूध पाजते त्यांना वॅक्सिन देता येतं का, आणि दुसरा डोस कधी घ्यावा, याच्यावरती खूप चर्चा झाली ह्या आठवड्यात आणि पूर्ण ट्विटर असो किंवा सोशल मीडिया असो किंवा मीडिया असो, याच्यावरती खूप चर्चा झाली. त्याच्यावरती मी पण थोडे टिप्पणी नंतर देईन, पण मला असं वाटतं की ह्याच्यावर स्पष्टीकरण होणं फार महत्वाचं आहे. राहुलजी, तर घरी बसण्या घरी जे लोक आहेत आता आणि वॅक्सिनचा आता थोडा आहे, त्याच्यामध्ये स्वतःला कसं जपायचं, तर त्याबद्दल मला वाटतं अनिरुद्ध आपण आपल्या शोचं क्रेडिट घेऊ शकतो की जानेवारी पासून आपण डबल मास्किंग सांगत आलो. ऍब्सोल्युटली सर.
आज उद्या नाहीची यांची गोष्ट नाही. आज जवळपास 5 महिने झाले की 5 महिने. शशांक जोशी सरांनी डबल मास्किंग सांगितलं होतं. हो. नंतर आपण त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. मी एक डबल मास्किंगचा कसा घालायचा तो तर हे पण व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन नाही मला दाखवलं. डेमॉन्स्ट्रेशन पण करून दाखवलं होतं. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे आज काही असं जे नवीन आहे ते नाही. आपण अहेड ऑफ टाइम त्यांना सांगितलं होतं की डबल मास्किंग करा. डबल मास्किंग काय होतं? पुन्हा मी डबल मास्किंग बद्दल एकच मिनिटं घेतो तुमचा. प्लीज. की डबल मास्किंगमुळे काय होतं, की पहिले तर एक तुम्ही सर्जिकल मास्क वापरा, त्याच्यावर कपड्याचा मास्क वापरा किंवा हं. दुहेरी कपड्याचे 2 मास्क दुहेरी किंवा 3 पदरी कपड्याचे 2 मास्क वापरा तुम्ही कापडाचेच. ठीक आहे. तुम्ही पहिलं मास्क जेव्हा घालता ना, कोणाचा चेहरा काही परफेक्ट नसतो. कुठे ना कुठे तुम्हाला गॅप्स मिळतात. गॅप्स राहते. त्यामुळे तुम्ही एक सर्जिकल मास्क घातला किंवा पहिला जो दुहेरी किंवा तिहेरी पडद्याचा मास्क घातला, तर तुमच्या गॅप्स त्या काही सील होत नाहीत. दुसरा मास्क घातल्यावर तुम्हाला ॲडिशनल एक सपोर्ट नाकाच्या आणि तोंडाच्या समोर मिळतोच. पण त्याबरोबर ह्या ज्या गॅप्स आहेत, त्या बऱ्यापैकी सील होऊन जातात दुसऱ्या मास्कमुळे. त्यामुळे तो 2 बरोबर. मास्क घालणं फार गरजेचं आहे. केव्हा हं. घालायचं? 24 तास नाही घालायचे आपल्याला. घराच्या बाहेर पडताना डबल मास्किंग करायचं. आणि घराच्या बाहेर पडताना शक्यतो मास्क बाहेर काढायचाच नाहीये. घरातून जे काही खायचं प्यायचं ते करून निघायचं. जिकडे ठिकाणी जाल तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जिकडे तुम्हाला सुरक्षित एन्व्हायर्नमेंट मिळेल त्यावेळेस तुम्ही खायला प्यायला परत करू शकता. अदरवाईज मास्क तसाच राहू द्या. फोनवर बोला, काही करा. त्यामुळे शशांक सरांनी जे डबल मास्किंग सांगितलं ते सगळ्यात पहिले त्यांना वापरायची गरज आहे आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे की आपले जे नियम आहेत सोशल वॅक्सिनचे. हं. सोशल वॅक्सिनचे नियम जे म्हणजे त्यातला मास्क आपण बोललो. दुसरं म्हणजे की दुरी आपली सोशल डिस्टन्सिंग ज्याला सोशल आपण म्हणत डिस्टन्सिंग. आलेलो आहे. आणि तिसरं म्हणजे की हँड हायजीन विथ पर्सनल हायजीन. या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या. पर्सनल हायजीन कुठे? गरजेच्या ठिकाणाहून तुम्ही बाहेरून घरी आलात, की स्वच्छ हातपाय तरी किमान धुवा व्यवस्थित हं. साबणाने किंवा जमलंच तर पटकन एक अंघोळ करा. याचा अर्थ हा नाही की बरोबर. तासनतास पाणी वेस्ट करा आणि शॉवर खाली उभे राहा. पण एक पटकन अर्धा बादली पाणी जरी तुम्ही घेतलंत, तर यू आर गोइंग टू हॅव अ पर्सनल हायजीन लेव्हल एक तुमची चांगली राहील. ही एक साधी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅक्सिनच्या बद्दल. व्हॅक्सिन कुठलं हं. घ्यावं? व्हॅक्सिनच्या बद्दल काय करावं? तर माझं आणि सरांचं स्पष्ट मत आहे. आम्ही बरेच वेळा बोललेलो आहोत, की सगळे व्हॅक्सिन जे सध्या भारतामध्ये आहेत, स्पुटनिक म्हणा किंवा पहिले 2 आपले कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन म्हणा, त्या सगळ्यांचा सेफ्टी डाटा पब्लिश्ड आहे. त्याच्याबद्दल प्रत्येक व्हॅक्सिन बद्दल कमी जास्ती प्रमाणात काहीतरी टीका केली गेलेली आहे. ती टीका हं. होत राहणार आहे कारण सायन्स आहे ते शेवटी. ते काही हं. परफेक्ट गोष्ट कुठली नाहीये. ह्युमन मेड गोष्ट आहे. ती सायन्स आहे. त्याच्यावर तुम्हाला टीका होईल. परंतु आज आपल्याकडे त्या 3 व्हॅक्सिन्स जे आता आपल्याकडे आहेत भारतामध्ये अवेलेबल त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा आपण जे व्हॅक्सिन आपल्याला देता येतील ते जाऊन प्लीज घ्या. कारण तुम्ही जर एक 50% एफिकसीचं जरी व्हॅक्सिन घेतलं आणि आपले हं. सगळेच व्हॅक्सिन जे आहेत ते 80% च्या जवळपास आहेत घरामध्ये आहेत. हं. तर तुम्हाला काय आहे ते 80% ची एफिकसी म्हणजे काय आहे, की जर तुम्ही बाहेर पडलात आणि तुमच्या आजूबाजूला लोकं असतील तर यू हॅव 80% चान्स of having no infection as compared to the non-vaccinated population. That is how the efficacy is. Efficacy is for me as an individual. असं नाही की बरोबर. 100 लोक व्हॅक्सिनवाले तुम्ही एका खोलीत घातले त्यांना 80ला होणार नाही आणि 20ला होईल. असं नाहीये ते. इट इज माय चान्स की आय एम 80% लेस लाइकली. 80% लेस लाइकली म्हणजे किती मोठी गोष्ट झाली. आणि तेच तुम्ही फायझरचं घेतलं तर ते 95% लेस लाइकली आहे. मग तुम्ही म्हणाल की मला 5% चान्स आहे. पण बघा ना 80 आणि 95च्या मध्ये फक्त 15चाच फरक आहे. त्यामुळे 80 इज अल्सो व्हेरी गुड. काही काळजी करू नका हं. तुम्ही. 80 इज अल्सो व्हेरी गुड. बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोपी आहेत. गॅप तुमचा जो 2 व्हॅक्सिनच्या मधला आहे तो कोविशिल्ड करता पहिला डोस घेतल्याच्या नंतर तुम्ही दुसरा डोस जो आहे तो एक साधारण 6 ते 12 आठवड्याच्या मध्ये घेऊ शकता. 8 ते 12 आठवड्याच्या मध्ये सांगितलेलं आहे. 12 आठवड्याच्या पुढे जायची गरज नाहीये तुम्हाला. कोव्हॅक्सिनचा डोस मात्र अजूनही 4 आठवडे प्लस मायनस काही दिवस आहे. तुम्हाला जर कोविड झाला असेल, तर तुम्ही तुमचं पहिलं व्हॅक्सिन 84 डेज म्हणजे साधारण 90 दिवस म्हणजे 3 महिन्यानंतर तुम्ही तुमचा पहिला डोस घेऊ शकता. तुम्ही जर हं. 2 डोसमध्ये घेतले असतील, रिकव्हरीच्या नंतर तुम्ही तिसरा डोस, दुसरा डोस तुम्ही घेऊ शकता. एकदम सोपं गणित झालेलं आहे सध्या. आणि लॅक्टेटिंग मदर्स कॅन टेक व्हॅक्सिन. प्रेग्नन्सी बद्दल अजून फक्त फॉक्सी नावाची जी संघटना आहे, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया त्यांनी रेकमेंड केलेलं आहे, की लॅक्टेटिंग मदर्स बरोबर तुम्ही प्रेग्नंट वुमनला पण देऊ शकता. मला एक फार छान एक लेडी डॉक्टरनी काल एका ह्याच्यामध्ये सांगितलं. हं. एका वेबिनारमध्ये सांगितलं, की डोंट विक्टिमाइज द वुमन बिकॉज शी इज प्रेग्नंट. हं. इट्स अ नॅचरल फिजिओलॉजी. डोंट विक्टिमाइज हर अँड से की तिला आपण व्हॅक्सिन देऊ नाही शकत. हर लाईफ इज जस्ट ॲज इम्पॉर्टंट.
आणि मला ते फार आवडलं वाक्य, की आपण बऱ्यापैकी बघतो की मुलाला काय होणार काय नाही होणार. आपण आपण आईचा जीव कायमच सांगत आलेलो ना, की आईचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे. तर मग का बरं तिला व्हॅक्सिन नाही द्यायचं? आय लाईक दॅट वाक्य. पण सध्या सायन्सच्या आधारे जे काही रेकमेंडेशन आहेत त्याच्या आधारे अजून तरी फॉक्सीचं सोडलं तर बाकी कोणाचं भारतात रेकमेंडेशन नाही. युकेचं जे नाईस गाईडलाईन्स आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जर female is a frontline worker who has got a very high chance of getting infected, then she should be vaccinated. म्हणजे जर डॉक्टर असेल, नर्स असेल, आपल्या फ्रंटलाईन प्रोफेशन मध्ये कामात असेल तर त्यांनी जरूर व्हॅक्सिन घ्यावं प्रेग्नेंट असेल. शशांक सर, आपले मनोगत त्याच्याबद्दल? राहुलजी, मला असं वाटतं कालच जी व्हॅक्सिन ऍडवायझरी कमिटी आहे त्यांनी सांगितलं की गर्भवती स्त्रियांना आणि ब्रेस्ट फीडिंग मदर्स किंवा लॅक्टेटिंग मदर्सना भारतात व्हॅक्सिन द्यायची परवानगी त्यांनी इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन आणि रिसर्च मोडमध्ये अलाव केली. अच्छा, ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणाला त्या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुमच्याशी सहमत आहे. कोविशिल्ड मध्ये खूप कन्फ्युजन झालेलं आहे आणि लोकांना असं वाटतं की हे लोक मुद्दामूनच गव्हर्नमेंटला व्हॅक्सिन नाहीये म्हणून ते डिले करतात. तर ही ऍक्च्युली वस्तुस्थिती नाहीये. जेव्हा 1 महिन्याची गॅप होती तेव्हा मी आणि राहुलची मी आमचे रिअल गोष्टी सांगतो तुम्हाला की 1 महिन्यानंतर जेव्हा आमचा वेळ आला तेव्हा आम्हाला अजिबात व्हॅक्सिन घ्यायचं नव्हतं, कारण आम्हाला माहिती होतं की 1 महिन्याच्या गॅपमध्ये कमीत कमी अँटीबॉडी किंवा इम्युनोजेनिक रिस्पॉन्स येतो. म्हणून आम्ही ते वाढवत 6 आठवड्यावर गेलो. मग आमच्या छातीत धगधग होती की आम्हाला परत नेक्स्ट व्हॅक्सिन गव्हर्नमेंटने दिलंच नाही तर आम्ही काय करणार. आणि हे आमचं सांगतो आम्ही, म्हणजे ही रिअल स्टोरी आहे. मग ती वाढवत आम्ही 2 महिन्यावर गेलो आणि 2 महिने झाल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या रिसर्च प्रोटोकॉलमध्ये स्वतःच्या अँटीबॉडीज तपासून घेतल्या होत्या. आणि तेव्हा आम्ही आभारी आहे की ब्रिज कॅन्डीमध्ये न्यूट्रलायझेशन टेस्टवर शोध निबंध करत होत्या तिथल्या चीफ मायक्रोबायोलॉजिस्ट ज्या राहुलजींच्या संपर्कात होत्या, डॉक्टर अरुणा पुजारी, आणि त्यांनी आमची ही व्हायरस न्यूट्रलायझेशन टेस्ट केली होती रिसर्च मोडमध्ये. आणि त्याच्यात असं दिसून आलं की आम्हाला थोडीफार प्रतिकार शक्ती आहे. पण 2 महिने जसे झाले तशी दुसरी लाट यायला सुरुवात झाली. व्हेरियंट आम्हाला कळलं की व्हेरियंट येत आहे. आम्ही बघितलं की हे व्हॅक्सिन आता घ्यायला काही हरकत नाही आणि आम्ही दोघांनी व्हॅक्सिन घेतलं त्यावेळेला. पण कोविशिल्ड मध्ये एक जरी डोस मिळाला तरी 76% तुम्हाला एक प्रोटेक्शन मिळतं, राहुलजींनी आता सांगितलं. पण तुम्ही जर का 3 महिन्यांनी घेतलं तर फायदा होतो. तर आता सिंपल रूल ऑफ थंब आहे, कोवॅक्सिन असेल किंवा स्पुटनिक असेल तर तुम्ही महिना 1.5 महिन्यापर्यंत घेऊ शकता, आणि कोविशिल्ड असेल किंवा तुम्हाला कोरोना झाला असेल तर 3 महिन्यानंतर तुम्ही घेऊ शकता. हे एक साधं समीकरण लक्षात ठेवा, 0, 1.5 किंवा 3. आणि हे सोप्या भाषेत मी सांगतोय, कारण व्हॅक्सिन मध्ये फार फाटे पाडू नका. जे व्हॅक्सिन मिळेल ते घ्या. तुम्हाला कोवॅक्सिन पाहिजे, कोविशिल्ड पाहिजे, स्पुटनिक पाहिजे, तर ते तसं काही आत्ता तरी शक्य वाटत नाही. तुम्ही वर्षानंतर तुम्ही जेव्हा तुमचा बूस्टर डोस घ्याल त्यावेळेला असं मला वाटतं तुम्हाला थोडासा एक चॉईस मिळेल. आणि असं मला वाटतं की क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन वगैरे निघेल. पण आता तरी तुम्हाला जे मिळतं ते घ्या. एवढंच मला फारच छान. एक त्याच व्हॅक्सिनशीच रिलेटेड एक प्रश्न होता जो आता हळूहळू यायला लागलाय, की ज्यांचं कम्प्लीट व्हॅक्सिनेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यांना कोविड झालेला आहे तर त्यांच्यासाठी काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल गव्हर्नमेंटनी काढला आहे का, किंवा काय त्यांनी एक्झॅक्टली करावं डॉक्टरांनी, म्हणजे फॉर डॉक्टर्स एज वेल एज फॉर जनरल पब्लिक? नाही, ज्यांना 2 व्हॅक्सिन नंतर पण कोविड झालेला आहे त्याला राहुलजी आत्ताच म्हणाले की ब्रेक थ्रू इन्फेक्शन असं म्हटलं ट्रान्समिशन. बरोबर. आणि ब्रेक थ्रू ट्रान्समिशन 2 कारणांमुळे होऊ शकतात. एक म्हणजे इम्युन एस्केपमुळे होऊ शकतात, आणि त्याच्यामध्ये नॉर्मली एक व्हेरियंट ऑफ कन्सर्न असतो ज्याला आपण म्हणतो किंवा म्युटंट स्ट्रेन असतो. हे अतिशय रेअर असतं, पण ते जर का झालं तरी ट्रीटमेंट सेम राहते. ट्रीटमेंट मध्ये काही असा फार मोठा फरक किंवा फेरबदल नाही. आपण राहुलचं पण मत घेऊ याच्याबद्दल, पण मला असं वाटतं की ट्रीटमेंट मध्ये याच्यात काहीही फरक पडत नाही बाय अंदाज. आपण हे पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅक्सिन नंतर होणारा जो कोविड असतो त्याची सौम्यता, इम्युन एस्केप झाला नसेल तर सौम्यता कमी असते, तीव्रता कमी असते, सौम्य असतो. बहुना कित्येक लोकांना लक्षणच असतात, अलक्षण असतो. बरोबर. हे 10 मध्ये 8 लोकांना लक्षणं नसतात आणि मे बी 1 ते 1.5 रुग्णांना साधारणतः थोडीशी लक्षणं असतात, अगदी माइल्ड.
एखादा अपवादमक ज्यांना इम्युन एस्केप होतो त्यांच्यामध्ये कधी कधी जीव घेणा किंवा क्रिटिकल आजार होऊ शकतो. राहुलजी. अगदी अगदी बरोबर म्हणालात सर आपण, आणि त्याच्यात काही दुमत नाहीये. एखाद दोन आपल्याकडे इम्युन एस्केपच्या केसेस ऐकू येत आहेत, परंतु त्या काही सर्वसामान्य नव्हे. सर्वसामान्य लोकांना कॉमनली 95-97% वर लोकांना जो जर कोविड झाला जरी दोन्ही व्हॅक्सिनच्या नंतर, तो एकदम सौम्य किंवा एसिम्प्टोमॅटिक असणार आहे. ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काहीही बदल नाहीये. त्याच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल तसाच द्यायचा. तुम्हाला माइल्ड किंवा एसिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटला जे पेशंटला जे आपण ट्रीटमेंट देऊ तेच द्यायचं. ओके. इम्युन एस्केप झाला तर तो मॉडरेट डिजीज किंवा सिव्हिअर डिजीज होऊ शकतो. त्याच्याकरता तुम्हाला जो मॉडरेट किंवा सिव्हिअरला जो आपण ट्रीटमेंट देणार आहोत तेच द्यायचं. प्रोटोकॉल आहे. प्रश्न प्लाझ्माचा किंवा अँटीबॉडीजचा होता. प्लाझ्माचा आता बादच झालेला आहे ट्रीटमेंट प्रोटोकॉल, आणि अँटीबॉडीज अजून यायचे आहेत. त्यामुळे अँटीबॉडीज करता सुद्धा त्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल प्रश्न विचारले गेले होते काल, आणि त्याच्याबद्दलचा डाटा अजून येतोय आपल्याकडे की कोविड झाल्याबरोबर जर तुम्हाला दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यानंतर जर कोविड झाला तर तुम्ही घ्यायचा की नाही. सध्या काही डाटा तेवढा स्ट्रॉंग नाहीये, पण त्यात काही मला प्रॉब्लेम वाटत नाहीये, कारण शेवटी तुम्ही अँटीबॉडीजच देणार आहात. मे बी थोडंसं तुम्हाला त्यावेळेस इम्युन रिस्पॉन्स होईल, परंतु तो तुम्ही हॉस्पिटल सेटिंग मध्ये देत असल्यामुळे काही प्रश्न येणार नाही, आणि अशा काही शॉर्ट ऍक्टिंग गोष्टी राहणार आहेत. आता राहिला प्रश्न की आपल्याला दुसरा काही व्हॅक्सिनचा ऑप्शन येतोय का, काही करायचंय का. ते सरकार जे आहे जे आपल्या गतीने जेवढ्या लवकरात लवकर त्यांना त्या व्हॅक्सिनचा डाटा मिळेल अप्रुव्हल करतात, ते करतायत प्रयत्न, आणि मला अशी आशा आहे की ते लवकरात लवकर अजून आपल्याकडे बरेचसे व्हॅक्सिन्स येतील. त्यात काही प्रश्न येणार नाही. फारच छान. एक शेवटचा डॉक्टर पंडित तुम्हाला एक प्रश्न मागच्या आठवड्यात आला होता. डॉक्टर विवेक पैंनी विचारला होता की रोल ऑफ क्लोफाझिमाइन इन कोविड-19. हे सगळे जे औषधं आहेत, क्लोफाझेमिन हे बऱ्याच म्हणजे आपण टीबी करता वगैरे वापरलेले पण औषधं आहेत. ते काय क्लोफाझेमिन औषधं करता काय आपण आता कुठेही रेकमेंडेशन, शोध निबंध, रिसर्च पेपर काही वापरलेलं बघितलेलं नाहीये. बरेचसे अँटी मलेरियल, अँटी ट्युबरक्युलर, अँटीबायोटिक, अँटी पॅरासायटिक हे सगळे जे एजंट्स आहेत ते आता कोविड करता लोक वापरतायत, आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंटल थेरपीज आहेत, आणि त्याच्याबद्दल आपण फार आता विचार करू नये. आपण जो प्रूव्हन थेरपी आहे विच इज स्टिरॉइड्स, प्रोन पोझिशन, ऑक्सिजन, लो मॉलिक्युलर वेट हेपरिन, आणि हॉस्पिटलाइज मॉडरेट पेशंटमध्ये किंवा फिव्हर पेशंटमध्ये रेमडेसिवीर थोड्याफार प्रमाणामध्ये, किंवा कधी अगदी गरजच पडली तर टॉसिलिझुमॅब. त्याच्या व्यतिरिक्त औषधांवर न भर देता केअरकडे जास्ती भर द्यावा. फारच छान. डॉक्टर जोशी, आपल्या शेवटच्या कॉमेंट. तर तो जो प्रश्न विचारला होता क्लोफाझमिनवर, तर आता काय झालेलं आहे की आपण ना खूप म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये आपण खूप किस पडायचा प्रयत्न करतो की आपण कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. माझा स्क्रीन शेअर झालाय का? हो, एक मिनिट. नाही, ह्याच्यावर आता दिसतंय. येस सर दिसतंय. तर क्लोफाझमिन हे टीबी आणि लेप्रसीचं औषध आहे, आणि आत्ताच ह्याच्यावरती युके मध्ये त्यांनी पाहिलं की ज्यांना खूप सिव्हिअर कोविड होतो, सायटोकाईन स्टॉर्म ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हायव्हल वाढवण्यासाठी एक नवीन हे आहे. तर त्यात क्लोफाझमिन ज्याच्यात आपण टीबी मध्ये वापरतो ते टी लिम्फोसाइटला त्याचं प्रोलिफरेशन आणि ऍक्टिव्हेशन बंद करतं, आणि त्याचं एक नॉवेल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. सोडियम पोटॅशियम एटीपेस बंद करतं, आणि हे नॉर्मली सोरियासिस आणि मल्टिपल स्क्लेरोसिस मध्ये याचा वापर खूप वाढायला लागला होता. त्यामुळे चीनमध्ये काही एक्सप्रेशन्स त्यांनी पाहिल्या होत्या अॅनिमल लॅब्स मध्ये, ज्याच्यात ह्या सायटोकाईनचं प्रमाण कमी झालं होतं. तर लोकांना काय आता स्टिरॉइडचं भीती वाटायला लागलेली आहे. तर रेमडेसिवीर बरोबर त्यांनी क्लोफाझमिन हे औषध दिलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की एक व्हायरस रेप्लिकेशन जवळजवळ 90% इफेक्टिव्ह होऊन जातं, आणि ते खूप फायदेमंद असतं. त्यामुळे ह्याच्यावरती खूप आता रिसर्च इंटरेस्ट झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये खूप जगभर इंटरेस्ट आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहतोय आपण की क्लोफाझमिनवर सडनली आपण पाहतोय की लेप्रसी मध्ये वापरणारे हे औषध आता आपण कोविड मध्ये वापरायचा रेमडेसिवीर बरोबरचा प्रयत्न करतोय, आणि हे औषध तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती रिसर्च करू शकतो, रिसर्च म्हणून. मात्र
हे आपण रुटीनली वापरू शकत नाही. करेक्ट. म्हणजे बाकी आपल्याकडे बॅरेटिरिसिन वगैरे अशी औषधं आहेत, ती वापरण्यापेक्षा हे साधं लेप्रोसीचं जे औषध आहे त्यांनी काही फरक पडू शकतो का? राहुलजी सारख्या क्रिटिकल केअर सेंटरमध्ये ते खूप शोध निबंध आणि रिसर्च पण करतात, तर तिथे आपण करू शकतो. आता आपण आज जसं आपण सगळ्यांनी डिस्कस करतोय की कोविड अजून गेलेलं नाही आणि लोक थकलेत. आता एकच प्रश्न मला सगळेजण विचारतात की हे रिस्ट्रिक्शन्स किंवा लॉकडाऊन कधी उघडणार. आता दुसरी एक फार मोठी गडबड आणि धक्कादायक बाब आली होती आणि राहुलजींना मी शेवटचा वर्ड त्याच्यावर देईन की सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अटलांटा जॉर्जियानी असं सांगितलं अमेरिकेमध्ये की तुम्ही 2 वॅक्सिन घेतली की तुम्हाला मास्कची गरज नाही, तुम्ही खेळू शकता. आणि त्यामुळे इतकं अमेरिकेत तसे अमेरिकन लोक म्हणजे वॅक्सिन घेत नाहीत, मास्कही घालत नाहीत, त्यांना सगळ्या ह्युमन राईट्सवर खूप जास्ती असा प्रादुर्भाव असतो, त्यामुळे खूप घोळ झाला. तर आपल्या भारतात मला खूप लोकांचे फोन आले की आता 2 वॅक्सिन आम्ही घेतली आहेत, आता आम्ही पार्टी बिटी करायला सुरुवात करतो. हे अतिशय चुकीचं आहे. तर मी ह्याच्यावरती अगदी स्पष्ट मत आहे की मी ह्या सीडीसीच्या गाईडलाईन्स बद्दल अजिबात सहमत नाहीये. आणि भारतासारख्या ठिकाणी जिथून हवेत आपला हा 617.2 हा जो फास्ट ट्रान्समिटिंग व्हायरस आहे याच्यासाठी एकच वॅक्सिन आहे, ते म्हणजे मास्क. तुम्हाला 2 वॅक्सिन जरी मिळाले असतील तरी तुम्हाला परत इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. ही अर्ली जनरेशन वॅक्सिन आहेत आणि त्यामुळे मास्क हे मात्र विसरू नका. डबल मास्क केलं तर फार उत्तम राहील. आणि म्हणूनच मला एकच सगळ्यांना सांगायचंय की अजूनही थोडा वेळ कोरोना राहणार आहे. कोरोना आपल्या बरोबर आता हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. ही लाट ओसरायला मुंबईत नक्की लागलेली आहे, महाराष्ट्रातही ओसरायला लागलेली आहे, भारतातही ओसरायला लागलेली आहे आणि दिल्लीतही ओसरायला लागलेली आहे. पण ग्रामीण भागामध्ये परत लाट यायला लागलेली आहे. लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये लाट यायला लागलेली आहे आणि आपल्याला तिसऱ्या लाटेसाठी तयारी चालू झालेली आहे. त्यामुळे आपण आपली जबाबदारी पाळून आपली कुटुंबाला आणि आपल्या लोकांना वाचवणे हे अनिवार्य आहे. त्यामुळे मास्क किती वॅक्सिन घ्या तुम्ही, 2 डोस घ्या, 3 डोस घ्या, वॅक्सिन घेतलं तरी मास्कला सोडू नका. जसे आपण चष्मा घालतो तसं आपण मास्क घालणं हे अनिवार्य आहे. राहुलजी, तुमचं शेवटचं मनोगत, कारण हे सीडीसीचा जो पॉइंट होता मागच्या आठवड्यात आलेला त्याच्यामुळे आपण थोडासा तो आपला राहून गेला आपल्या पूर्ण संभाषणामध्ये. त्याच्यावरती एक फायनल कमेंट देऊन आजचा आपण आपला शो थांबवूया. राहुल, म्यूट आहेस तू. नाही आवाज सॉरी. सो ह्याच्यामध्ये काहीच वाद नाहीये की मास्कच्या शिवाय काही आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. मास्क हे एकमेव वॅक्सिन आहे जे की आपल्याला सगळ्यात चांगलं प्रोटेक्शन देणार आहे. बाकी सगळे वॅक्सिन जे आहेत त्याच्याबरोबर आपल्याला मास्क हे वॅक्सिन वापरावंच लागेल. आणि मी पुन्हा सांगतो, आपण जानेवारी महिन्यामध्ये डबल मास्किंग बद्दल बोललेलो आहोत या शोवर, सरांनी बोललेलं या शोवर. डबल मास्किंग घराच्या बाहेर पडलात तेव्हा, घरी मास्क तेव्हा वापरायचा जर घरात कोणाला लक्षणं असतील किंवा घरात कोणी पॉझिटिव्ह पेशंट असेल तर, आणि आपल्याला जर कधी लक्षणं आढळून आली तर लगेच मास्क घाला, स्वतःला एका खोलीत आयसोलेट करा आणि टेस्टिंग करा. मास्किंग इज द ओनली परमनंट सोल्युशन टू गेट द बॅक ऑफ दिस व्हायरस. आता आपण अदरवाईज ह्याच्या व्हायरस बरोबर जिंकण्याकरता कितीही नितांत प्रयत्न केला आणि मास्क नाही घातलं, सीडीसीचे हा रेकमेंडेशन अजिबात बरोबर नाही. त्याचं म्हणजे ऍब्सोल्युटली काही सायंटिफिक बेसिस नाही. मला वाटतं प्रेशर खाली त्यांनी केलं गेलेलं आहे. हो, अर्थातच. फारच छान. डॉक्टर जोशी आणि डॉक्टर पंडित, नेहमीप्रमाणेच आपला मूल्यवान वेळ आमच्या सगळ्या श्रोत्यांना देण्यासाठी आणि सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी धन्यवाद.